प्रश्न पहिला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या दोन मुलांचे नाव काय होते? ऑप्शन नंबर 1 संभाजीराजे, ऑप्शन नंबर 2 राजाराम राजे, ऑप्शन नंबर 3 वरील दोन्ही, ऑप्शन नंबर 4 भालेराव राजे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे वरील दोन्ही. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या दोन मुलांचे नाव राजाराम राजे आणि संभाजीराजे हे होते. प्रश्न दुसरा. छत्रपती शिवाजी महाराजांनी एकूण किती लग्न केले? ऑप्शन नंबर 1 2, ऑप्शन नंबर 2 4, ऑप्शन नंबर 3 6, ऑप्शन नंबर 4 8. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 8. तर छत्रपती शिवाजी महाराजांनी एकूण 8 लग्न केले. प्रश्न तिसरा. शिवाजी महाराज तोफ आणि दारुगोळा कोणाकडून खरेदी करायचे? ऑप्शन नंबर 1 इंग्रज, ऑप्शन नंबर 2 पोर्तुगीज, ऑप्शन नंबर 3 डच, ऑप्शन नंबर 4 फ्रेंच. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पोर्तुगीज. तर शिवाजी महाराज तोफ आणि दारुगोळा पोर्तुगीज यांच्याकडून खरेदी करायचे. प्रश्न चौथा. छत्रपती शिवाजी महाराजांची शेवटची लढाई कोणती होती? ऑप्शन नंबर 1 पावनखिंड, ऑप्शन नंबर 2 पानिपत, ऑप्शन नंबर 3 संगमनेर, ऑप्शन नंबर 4 वरील नाही. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे संगमनेर. तर छत्रपती शिवाजी महाराजांची शेवटची लढाई संगमनेर येथे झाली. प्रश्न पाचवा. छत्रपती शिवाजी महाराजांना राजा ही उपाधी कोणी दिली होती? ऑप्शन नंबर 1 औरंगजेब, ऑप्शन नंबर 2 शहाजहां, ऑप्शन नंबर 3 अहमदनगर शासक, ऑप्शन नंबर 4 जयसिंह. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे औरंगजेब. तर छत्रपती शिवाजी महाराजांना राजा ही उपाधी औरंगजेब यांनी दिली होती. प्रश्न 6वा. महाराजांचा राज्याभिषेक कधी झाला? ऑप्शन नंबर 1 19 फेब्रुवारी 1930, ऑप्शन नंबर 2 6 जून 1674, ऑप्शन नंबर 3 3 मे 1672, ऑप्शन नंबर 4 14 एप्रिल 1680. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे 6 जून 1674. तर महाराजांचा राज्याभिषेक 6 जून 1674 साली झाला. प्रश्न 7वा. अहमदनगरचा सुलतान कोण होता? ऑप्शन नंबर 1 आदिलशहा, ऑप्शन नंबर 2 निजामशहा, ऑप्शन नंबर 3 कुतुबशहा, ऑप्शन नंबर 4 अकबर. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे निजामशहा. तर अहमदनगरचा सुलतान निजामशहा हा होता. प्रश्न 8वा. कोणते संत शिवाजी महाराजांच्या समकालीन होते? ऑप्शन नंबर 1 संत ज्ञानेश्वर, ऑप्शन नंबर 2 संत नामदेव, ऑप्शन नंबर 3 संत तुकाराम, ऑप्शन नंबर 4 संत एकनाथ. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे संत तुकाराम. तर संत तुकाराम शिवाजी महाराजांच्या समकालीन होते. प्रश्न 9वा. जिजामाता कोणत्या घराण्यातील होत्या? ऑप्शन नंबर 1 भोसले, ऑप्शन नंबर 2 जाधव, ऑप्शन नंबर 3 निंबाळकर, ऑप्शन नंबर 4 मोरे. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे जाधव. तर जिजामाता जाधव घराण्यातील होत्या. प्रश्न 10वा. पुरंदर किल्ल्याचे किल्लेदार कोण होते? ऑप्शन नंबर 1 फाझलखान, ऑप्शन नंबर 2 तानाजी मालुसरे, ऑप्शन नंबर 3 बाजीप्रभू देशपांडे, ऑप्शन नंबर 4 मुरारबाजी. या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे मुरारबाजी. तर पुरंदर किल्ल्याचे किल्लेदार मुरारबाजी हे होते. तर धन्यवाद. कसा वाटला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया एका पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.